UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशेब घेतील। ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील। अब्दुल सत्तारांचा इशारा। अब्दुल सत्तारांमध्ये भाजपनेच ताकद निर्माण केली। आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे। भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती। अंबादास दानवेंची टीका। भाजपचे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय 2 दिवसात घोषित करणार। फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मवियाचं जागा वाटप जवळपास पूर्ण। 7, 8 आणि 9 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। घटक पक्षांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। मुंबई दौऱ्यात अमित शहांची शिंदे आणि अजितदादांसोबत स्वतंत्र बैठक। जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारीत। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी। डोक्यात गोळी का मारली? मागील सुनावणीत हायकोर्टाकडून सवाल उपस्थित। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना तर उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदादांचे आमदार देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यांना संताप, तर वक्तव्य 2019च्या शेतकरी मेळाव्यातील असल्याचं भुयारांचं स्पष्टीकरण। कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांविरोधात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत। दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक। भुजबळांची टीका। शिंदेंच्या भेटीला गेलेले आदिवासी समाजाचे आमदार नाराज। दुपारी 3 वाजेपासून रात्री 10:30 वाजेपर्यंत आमदार वेटिंगवर। आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात। पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगावसह 8 जागा द्या, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंची पत्रकार परिषद। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू। अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल। रात्रीच्या कसारा आणि कर्जत लोकल लवकर सुटणार, तर CSMTवरून सुटणाऱ्या 22 लोकल दादरवरून सोडण्यात येतील। मुंबईत पावसानं दडी मारताच तापमानामध्ये वाढ। काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता वातावरण कोरडं राहणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ। 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।